नमस्कार मित्रांनो, सिंह राशीच्या व्यक्तींनो, 29 जुलै ते 2 ऑगस्ट या कालावधीत काही ग्रहांनी आपली चाल बदलली आहे. काही ग्रहांनी राशी परिवर्तन केले आहे, तर तुमच्या धनभावाचा स्वामी असलेला बुध ग्रह वक्री अवस्थेतून मार्गी झाला आहे. तसेच 27 जुलैपासून शनी ग्रह मार्गी अवस्थेतून वक्री झाला आहे. जेव्हा एखादा ग्रह राशी परिवर्तन करतो किंवा मार्गी वक्री होतो, तेव्हा त्याचा आपल्या जीवनावर मोठा प्रभाव पडतो. त्यामुळे सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आता दुःखाचे दिवस संपत आले असून या आठवड्यात आनंददायी घटना, मोठे बदल आणि शुभ संधी मिळण्याचे संकेत आहेत. गेल्या काही काळात शुक्र ग्रह सिंह राशीत केतूसोबत असल्यामुळे तुमचा अनावश्यक खर्च वाढला. त्यामुळे बचत कमी झाली किंवा साचलेला पैसा विविध कारणांनी खर्च झाला. मात्र आता परिस्थिती बदलत आहे. म्हणतात ना, शेवट गोड तर सर्व काही गोड. त्यामुळे महिन्याचा शेवट सिंह राशीसाठी आनंददायी ठरणार असून नोकरी, करिअर किंवा व्यवसायाशी संबंधित एखादी शुभवार्ता मिळण्याची शक्यता आहे. ही साप्ताहिक राशी भविष्याची माहिती तुमच्या जन्मराशी किंवा चंद्रराशीच्या आधारावर सांगितली जात आहे. सर्वप्रथम बुध ग्रहाबद्दल जाणून घेऊया. धनभाव आणि लाभभावाचा स्वामी असलेला बुध ग्रह जो काही काळ वक्री होता, तो 25 जुलैपासून मार्गी झाला आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून निर्णय घेण्यात येणाऱ्या अडचणी आता दूर होऊ लागतील. या महिन्यात बुध वक्री असल्यामुळे अनेक कामे रखडली होती. काही महत्त्वाचे निर्णय प्रलंबित राहिले होते. कुटुंब, मित्रपरिवार किंवा सामाजिक वर्तुळातील काही विषय अडकून पडले होते. परंतु आता त्या सर्व गोष्टींना गती मिळेल. 11वा भाव हा मित्र, सामाजिक संबंध आणि इच्छापूर्तीचा भाव मानला जातो. या भावात मंगळ आणि बुध युती असल्यामुळे मित्रांच्या मदतीने एखादे महत्त्वाचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. विशेषतः कम्युनिकेशन, मार्केटिंग, नेटवर्किंग किंवा विक्री क्षेत्रात काम करणाऱ्यांना मोठे यश मिळू शकते. गेल्या काही दिवसांत शुक्रकेतू युतीमुळे आर्थिक चिंता वाढली होती. बचत खर्च झाली होती आणि त्यामुळे तुम्ही मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होता. मात्र आता काळजी करण्याचे कारण नाही. 1 ऑगस्टपासून शुक्र ग्रह धनभावात प्रवेश करत आहे. त्यामुळे तुमचे संपूर्ण लक्ष आता पैसा कमावणे, आर्थिक स्थैर्य निर्माण करणे आणि बचत वाढवण्यावर केंद्रित होईल. बुध ग्रहाच्या प्रभावामुळे या आठवड्यात नोकरी, व्यवसाय, व्यापार किंवा करिअर बदलासंबंधी काही महत्त्वाचे निर्णय तुम्ही घ्याल. हे निर्णय भविष्यासाठी अत्यंत लाभदायक ठरतील आणि तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणतील. जर तुमचे काही पैसे अडकले असतील किंवा कुठून तरी येणे बाकी असेल, तर या आठवड्याच्या अखेरीस ते पैसे मिळण्याची शक्यता आहे. ही तुमच्यासाठी एक मोठी आनंदाची बातमी ठरू शकते. याशिवाय मंगळ ग्रह तब्बल 202 दिवस इच्छापूर्तीच्या भावात भ्रमण करणार आहे. त्यामुळे तुमच्या अनेक इच्छा एकामागून एक पूर्ण होण्याचे योग निर्माण होत आहेत. जर तुम्हालाही तुमच्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात असे वाटत असेल, तर कमेंटमध्ये जय श्रीराम अवश्य लिहा. यामुळे निदान प्रभूंचे स्मरण तरी होईल. भगवान श्रीराम हे हनुमानांचे आराध्य दैवत आहेत आणि सिंह राशीच्या व्यक्तींसाठीही ते इष्टदेव मानले जातात. मंगळ ग्रह हा ग्रहांचा सेनापती मानला जातो. तो इच्छापूर्तीच्या भावात असल्यामुळे तुम्ही या काळात जे निर्णय घ्याल ते तुमच्या हिताचे ठरतील आणि तुमच्या मनोकामना पूर्ण करण्यास मदत करतील. मंगळबुध युतीमुळे तुमची बुद्धिमत्ता, धैर्य आणि कार्यक्षमता वाढेल. त्याचा परिणाम म्हणून भाग्य पुन्हा एकदा तुमच्या बाजूने उभे राहील. या आठवड्याच्या अखेरीस आर्थिक लाभाचे उत्तम योग आहेत. विविध मार्गांनी धनप्राप्ती होण्याची शक्यता आहे. हा लाभ मालमत्ता, प्रभावी संवाद कौशल्य, बँकिंग क्षेत्र, मित्रांची मदत किंवा घरातील ज्येष्ठ व्यक्ती यांच्या माध्यमातून मिळू शकतो. आता शुक्र ग्रहाबद्दल जाणून घेऊया. 1 ऑगस्टपासून शुक्र ग्रह सिंह राशीतून कन्या राशीत प्रवेश करत आहे. कन्या राशीत शुक्र नीच राशीचा मानला जातो. मात्र यावेळी त्याचा नकारात्मक परिणाम फारसा जाणवणार नाही, कारण मंगळाची स्थिती अनुकूल असल्यामुळे काही प्रमाणात नीचभंग योग तयार होत आहे. शुक्र हा तुमच्या कुंडलीतील पराक्रम आणि कर्मभावाचा स्वामी असून
त्याचे धनभावात आगमन हे शुभ संकेत देणारे आहे. शुक्रकेतू युतीमुळे गेल्या काही दिवसांत खर्च वाढला आणि बचत कमी झाली. पण आता शुक्र ग्रह तुमच्या वाणीमध्ये गोडवा, आकर्षकता आणि प्रभाव निर्माण करेल. जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर नवीन आणि चांगले ग्राहक मिळतील. नोकरी करत असाल तर वरिष्ठ अधिकारी, सहकारी आणि बॉस तुमच्या कामावर समाधानी राहतील. शुक्र हा ऐश्वर्य, संपत्ती आणि सुखसोयींचा कारक ग्रह आहे. त्यामुळे 1 ऑगस्टपासून आर्थिक प्रगतीसाठी अनुकूल काळ सुरू होत आहे. पैसा कसा वाढवायचा, बचत कशी करायची आणि आर्थिक स्थैर्य कसे मिळवायचे यावर तुमचे लक्ष केंद्रित राहील. हा संपूर्ण आठवडा सिंह राशीसाठी आनंद, आर्थिक प्रगती आणि शुभ संधी घेऊन येणार आहे. धनप्राप्तीचे उत्तम योग तयार होत असून आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे. याशिवाय शुक्र आणि शनी यांचा शुभ संबंध तयार होत असल्यामुळे बराच काळ अडकलेला पैसा परत मिळू शकतो. पैतृक संपत्तीतून लाभ होण्याची शक्यता आहे. सासरच्या बाजूकडूनही काही आर्थिक फायदा मिळू शकतो. तसेच ज्या कामाचे पैसे अडकले होते किंवा येणे बाकी होते ते या आठवड्यात वसूल होण्याची शक्यता आहे. आता तिसरा ग्रह म्हणजे शनी ग्रह. 27 जुलैपासून शनी ग्रह वक्री झाला असून तो बुधाच्या रेवती नक्षत्राच्या दुसऱ्या चरणात भ्रमण करत आहे. येथे शनी ग्रह सिंह राशीच्या व्यक्तींना शिस्तबद्ध जीवन जगण्याची प्रेरणा देणार आहे. ते तुम्हाला शिस्त, संयम आणि जबाबदारीचे महत्त्व शिकवतील. त्याचबरोबर तुमच्या कर्मांचे पुनर्मूल्यांकन करण्याची संधीही देतील. गेल्या 1.25 ते 1.5 वर्षांपासून शनीच्या धैर्यामुळे तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. आर्थिक तंगी, संघर्ष, जवळच्या लोकांचा अपेक्षित पाठिंबा मिळणे, तसेच लोकांकडून टीका किंवा गैरसमज अशा अनेक अनुभवातून तुम्ही गेलात. परंतु आता शनीची धैर्य संपण्याच्या मार्गावर असताना शनिदेव सिंह राशीच्या व्यक्तींना काही विशेष शुभ फळे आणि आशीर्वाद देण्याचे संकेत देत आहेत. आता पाहूया शनी ग्रह तुमच्या जीवनात कोणते सकारात्मक बदल घडवून आणतील. शनी ग्रह तुमच्या कर्मांचे पुनर्मूल्यांकन करतील. जे लोक चांगल्या नोकरीच्या शोधात होते, ज्यांचे प्रमोशन रखडले होते किंवा व्यवसायात नवे निर्णय घेण्याचा विचार करत होते, त्यांच्यासाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. गेल्या 1.25 ते 1.5 वर्षांत घेतलेले काही निर्णय चुकीचे ठरले आणि त्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. आता शनी ग्रह तुम्हाला त्या चुका ओळखण्याची आणि त्यातून शिकण्याची संधी देतील. सप्तम भाव हा व्यवसाय, जीवनसाथी आणि दैनंदिन उत्पन्नाचा भाव मानला जातो. या भावात राहूचा प्रभाव असून दुसरीकडे धनभावात शुक्र ग्रह विराजमान आहेत. त्यामुळे तुमची बुद्धिमत्ता अधिक तीक्ष्ण होईल आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढेल. 2 ऑगस्टपासून राहू ग्रह मंगळाच्या धनिष्ठा नक्षत्राच्या पहिल्या चरणात प्रवेश करणार आहे. त्याचा परिणाम पुढील काळात अधिक स्पष्टपणे जाणवेल. शनी ग्रह व्यवसायात स्थैर्य आणतील. यापूर्वी झालेल्या चुका तुम्ही शांतपणे तपासाल आणि त्या सुधारण्याचा प्रयत्न कराल. कर्जामुळे निर्माण झालेल्या अडचणींवरही हळूहळू मात करण्यास सुरुवात होईल. एक कर्ज फेडण्यासाठी दुसरे कर्ज घ्यावे लागण्याची वेळ आता मागे पडू शकते. शनी हे कर्मफळाचे दाता आहेत. त्यामुळे ते तुम्हाला शिस्त, सातत्य आणि प्रामाणिकपणे कार्य करण्याची प्रेरणा देतील. व्यवसाय, नोकरी किंवा शिक्षण कोणतेही क्षेत्र असो, तुमच्या कामात स्थिरता आणि प्रगती दिसून येईल. विद्यार्थ्यांचेही अभ्यासात मन लागत नव्हते आणि अनेक संघर्ष सुरू होते. मात्र आता शनी ग्रह नवीन दिशा दाखवतील आणि योग्य मार्गावर पुढे जाण्याची प्रेरणा देतील. राहूला मंगळाचा पाठिंबा मिळत असल्यामुळे तुमच्यात धाडसी निर्णय घेण्याची क्षमता वाढेल. मंगळ हा भाग्य आणि इच्छापूर्तीशी संबंधित ग्रह असल्याने तो तुमच्या प्रयत्नांना बळ देईल. सामान्यतः राहू भ्रम, भीती आणि संभ्रम निर्माण करतो. परंतु मंगळाचा प्रभाव असल्यामुळे राहूची ऊर्जा आता सकारात्मक दिशेने कार्य करेल. त्यामुळे तुमच्यात आत्मविश्वास, उत्साह आणि जोखीम स्वीकारण्याची तयारी वाढेल. यापूर्वी तुम्ही लोकांशी बोलताना संकोच करत असाल, स्वतःचे मत मांडण्यास घाबरत असाल, तर आता परिस्थिती बदलणार आहे. योग्य वेळी योग्य उत्तर देण्याची ताकद
तुमच्यात निर्माण होईल आणि विरोधकांनाही तुमच्यासमोर टिकणे कठीण जाईल. 27 जुलैपासून सुरू झालेला हा सकारात्मक बदल आता हळूहळू तुमच्या जीवनात आनंददायी परिणाम देऊ लागेल. व्यवसायासाठी नवीन संधी, नवीन संपर्क आणि मदत करणारे लोक तुमच्या आयुष्यात येतील. आर्थिक मदतीचे नवे मार्गही खुलतील. जुना व्यवसाय नव्या पद्धतीने उभा करण्याची आणि पूर्वीच्या चुका सुधारून अधिक मोठ्या यशाकडे जाण्याची संधी मिळेल. 6वा भाव, जो कर्ज, रोग, शत्रू, स्पर्धा आणि बँकिंग व्यवहारांशी संबंधित असतो, तोही आता सक्रिय होत आहे. 28 जुलैला चंद्राचा 6व्या भावातील गोचर आर्थिक दृष्टिकोनातून शुभ संकेत देतो. त्यामुळे आर्थिक नियोजन, कर्ज व्यवस्थापन आणि आर्थिक मदत मिळण्याची शक्यता वाढेल. शनी हे ज्येष्ठ व्यक्तींचे कारक ग्रह असल्यामुळे एखाद्या अनुभवी व्यक्तीचे, पालकांचे, ज्येष्ठ नातेवाईकांचे किंवा विश्वासू मित्रांचे सहकार्य तुम्हाला लाभेल. सामाजिक संपर्कही मजबूत होतील आणि त्यांच्या मदतीने अनेक अपूर्ण कामे पूर्ण होतील. जे काम तुम्ही अनेक दिवसांपासून पुढे ढकलत होतात, जसे घर बांधणे, नवीन मालमत्ता घेणे किंवा इतर प्रलंबित कामे, त्याकडे आता गंभीरपणे लक्ष द्या. शनी वक्री झाल्यामुळे हा काळ आत्मचिंतन, विचारमंथन आणि स्वतःच्या चुका सुधारण्याचा आहे. केतूच्या प्रभावामुळे कधी कधी एखादे काम सोडून द्यावेसे वाटेल. परंतु मंगळ, बुध, शुक्र, शनी आणि राहू यांच्या एकत्रित ऊर्जेमुळे तुम्हाला पुन्हा कार्यरत होण्याची प्रेरणा मिळेल. तुम्ही नियम, शिस्त आणि योग्य पद्धतीने प्रत्येक काम पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. स्पर्धा परीक्षा आणि सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही हा काळ अनुकूल ठरेल. पूजा, प्रार्थना किंवा स्वप्नांच्या माध्यमातून काहींना ईश्वरी संकेत मिळू शकतात. काहींना स्वप्नात साप, घुबड, नदी, धबधबा, तलाव किंवा वडाचे झाड दिसू शकते. अशा अनुभवांना घाबरण्याचे कारण नाही. अनेकांच्या श्रद्धेनुसार हे शुभ संकेत मानले जातात. हे सर्व बदल सूचित करतात की सिंह राशीच्या व्यक्ती आता जीवनात मोठ्या प्रगतीच्या दिशेने वाटचाल करू शकतात. ऑगस्ट महिन्यात सूर्य स्वतःच्या राशीत प्रवेश करेल. त्यामुळे मानसन्मान, अधिकार, प्रतिष्ठा आणि नेतृत्वाच्या संधी वाढू शकतात. याबाबत अधिक माहिती मासिक राशी भविष्यात दिली जाईल. या 7 दिवसांत तुमच्यात सकारात्मक बदल सुरू होतील. मन कधी काम सोडून देण्याचा विचार करेल, पण शनी आणि इतर ग्रहांचा प्रभाव तुम्हाला पुन्हा उभारी देईल. तुम्ही स्वतःच्या चुका ओळखून त्या सुधाराल आणि जीवनातील अडथळ्यांवर मात कराल. जर न्यायालयीन प्रकरणे, वादविवाद किंवा इतर कायदेशीर अडचणी सुरू असतील तर त्यातून हळूहळू मार्ग निघण्याची शक्यता आहे. नोकरीच्या दृष्टीनेही हा काळ अनुकूल आहे. पूर्वी ज्या कंपनीत तुम्ही काम केले होते तिथून पुन्हा संपर्क येऊ शकतो किंवा नवीन नोकरीची संधी मिळू शकते. भूतकाळातील अपूर्ण गोष्टी पुन्हा समोर येतील आणि त्या सुधारण्याची संधी मिळेल. आर्थिकदृष्ट्या हा काळ लाभदायक राहील. तसेच 2 ऑगस्टपासून मंगळ ग्रह करिअर भावातून लाभभावात प्रवेश करणार असल्यामुळे उत्पन्न वाढ, नवीन संधी आणि आर्थिक लाभाचे योग अधिक बळकट होतील. हे दर्शवते की मंगळ ग्रह हा ग्रहांचा सेनापती असून ऊर्जा, धैर्य, पराक्रम आणि कृतिशीलतेचा कारक मानला जातो. त्यामुळे घरातील गरजा पूर्ण करणे, कुटुंबासाठी आवश्यक सुविधा निर्माण करणे आणि आर्थिक स्थैर्य मिळवण्यासाठी हा काळ अनुकूल राहील. जे लोक स्थावर मालमत्ता, यंत्रसामग्री, वैद्यकीय क्षेत्र, अभियांत्रिकी, IT क्षेत्र किंवा इतर तांत्रिक क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत, तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे, नोकरीच्या शोधात असलेले किंवा HR विभाग, नेटवर्किंग आणि सामाजिक क्षेत्राशी संबंधित काम करणारे आहेत, त्यांच्यासाठी हा काळ विशेष लाभदायक ठरू शकतो. काही कारणांमुळे हातातून निसटलेल्या संधी, रखडलेली कामे किंवा तुटलेले संपर्क पुन्हा एकदा तुमच्या आयुष्यात परत येण्याची शक्यता आहे. मंगळ ग्रह मित्रपरिवार, सामाजिक संपर्क आणि ज्येष्ठ व्यक्तींच्या सहकार्याद्वारे तुम्हाला मोठी आर्थिक प्रगती करण्यासाठी मदत करेल. या सकारात्मक बदलांची सुरुवात याच आठवड्यापासून झाली आहे. आता एकामागून एक आनंददायी घडामोडी तुमच्या आयुष्यात घडू लागतील. राहू ग्रहाविषयी अधिक सविस्तर माहिती पुढील व्हिडिओमध्ये दिली जाईल. कारण श्रावण महिन्यात राहू ग्रह
धनिष्ठा नक्षत्रात प्रवेश करत आहे. धनिष्ठा नक्षत्राचे प्रतीक डमरू मानले जाते आणि डमरू हे भगवान महादेवांचे अत्यंत प्रिय व पवित्र चिन्ह आहे. एकंदरीत पाहता 27 जुलैपासून सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आनंददायी आणि सकारात्मक घटनांची मालिका सुरू झाली आहे. पूर्वी ज्या कंपनीत तुम्ही काम केले असेल तेथून पुन्हा नोकरीची चांगली संधी मिळू शकते. जुने सहकारी, मित्र किंवा परिचित व्यक्ती पुन्हा तुमच्या मदतीला येऊ शकतात. एकूणच पुढील 4 ते 5 दिवसात तुमच्या आयुष्यात मोठे आणि सकारात्मक बदल घडण्याची शक्यता आहे. हा काळ तुमच्यासाठी अत्यंत शुभ आणि प्रगतिकारक ठरू शकतो. उपाय: या काळात भगवान हनुमानांची भक्तिभावाने पूजा व उपासना करणे लाभदायक ठरेल. दररोज हनुमान चालिसाचे पठण केल्यानंतर ओम रामदूताय नमः या मंत्राचा जप करा. तसेच काही क्षण जय श्रीराम किंवा श्रीराम नामाचा जप केल्यास मानसिक बळ, आत्मविश्वास आणि सकारात्मक ऊर्जा वाढण्यास मदत होईल. या साधनेमुळे तुमच्या जीवनातील अनेक अडथळे दूर होऊन नवीन संधी आणि प्रगतीचे मार्ग खुलण्याची शक्यता आहे. सध्या इतर ग्रहांची स्थितीही अनुकूल असल्यामुळे हा आठवडा अनेक चांगल्या घडामोडी घेऊन येऊ शकतो. जरी शुक्र ग्रह कन्या राशीत नीचस्थ मानला जात असला तरी त्याच्या संभाव्य प्रतिकूल परिणामांपासून बचाव करण्यासाठी महालक्ष्मीची नियमित पूजा करावी. तसेच महालक्ष्मीच्या कोणत्याही एका मंत्राचा श्रद्धेने जप केल्यास आर्थिक प्रगती, अचानक धनलाभ आणि समृद्धीचे योग अधिक बळकट होऊ शकतात. एकंदरीत सिंह राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा अत्यंत शुभ, उत्साहवर्धक आणि प्रगतीचा ठरण्याची शक्यता आहे. ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर ती सिंह राशीच्या व्यक्तींपर्यंत अवश्य पोहोचवा, जेणेकरून तेही योग्य उपाय करून या अनुकूल काळाचा लाभ घेऊ शकतील. धन्यवाद. हर हर महादेव.